लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा हप्ता अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण का तुम्हाला जर पैसे आले नसतील तर पुढील हप्त्यासाठी तुमचं वितरण सुरू राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला लगेच जाऊन हे काम करायचे आहे, तपासणी करायची आहे, चौकशी करायची आहे. लगेच विचारून पुढील हप्ते आमचे सुरू होणार आहे का नाही, आम्ही इथे बाद का झालो आहोत, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो की नोव्हेंबर हप्ता होता 1500 रुपयांचा. 1500 रुपयांचा हा हप्ता लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. याचे कारण सुद्धा आपल्याला स्पष्ट झालेलं नाही. तर या संदर्भात अधिकृत माहिती मिळताच की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे का जमा झाले नाहीत, लाडक्या बहिणींना ही अधिकृत माहिती कधी मिळणार आहे, लाडक्या बहिणींना पुढील जो 3000 रुपयाचा हप्ता आहे म्हणजेच काय संक्रांत गिफ्ट मिळणार आहे ते तरी मिळतील का नाही, हे सर्व प्रश्न असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, पुरवणी मागण्या मान्य झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की पुरवणी मागण्या मान्य झालेल्या आहेत. महिला व बाल विकास विभाग प्रकल्प अधिकारी जिल्हा स्तरावर जाऊन तुम्हाला माहिती विचारावं लागणार आहे. तर लक्षात घ्या, महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना चालवली जाते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिला लाभ घेत आहात, त्यामध्ये तुम्ही सुद्धा एक आहे. परंतु तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलाच नाही. तुम्हाला माहिती आहे का त्याचं कारण काय आहे? कारण माहिती असेल म्हणजे काय, तुम्ही या निकषांमध्ये बसत नाही. तुमचं वय 21 पेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त आहे. तुम्ही सरकारी नोकरदार महिला आहे का? तुम्ही पुरुष लाभार्थी आहे का? 4 चाकी वाहनधारक तुम्ही महिला आहेत का? केंद्र किंवा राज्याच्या इतर वैयक्तिक लाभ योजनेचा तुम्ही लाभ घेणाऱ्या महिला आहेत का? तुम्ही आयकर भरलेल्या महिला आहेत का? कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का? असं काही कारण असेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अपात्र होऊ शकता. पण या निकषांमध्ये तुम्ही बसताय व तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत, म्हणजेच काय तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाहीत, मग तुम्ही शांत बसायचं नाही. कारण काय की एकदा शांत बसलं का पूर्ण हप्ते बंद होऊन जातात, पुढील हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. सरकारने काय सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना मदत करण्यासाठी ही योजना आखली आहे. म्हणजेच काय आर्थिक मदत मिळण्यासाठी ही जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना. परंतु यामधून बऱ्याच लाडक्या बहिणींना विदाऊट एनी रिझन, काहीही रिझन नसताना, काही प्रॉब्लेम नसताना काय केलेलं आहे, अपात्र केलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटेल आता महिला व बालविकास विभाग कुठे आहे, आम्ही कुठे जाऊन चौकशी करायचं आहे, पण आपली योजना सुरू राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला सुद्धा थोडी धडपड करावी लागेल. कारण आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी हे व्हिडिओ ज्यामध्ये नवीन माहिती देत आहोत. आता मी स्वतः महिला व बालविकास विभाग इथे चौकशी केली आहे व इथे त्यामधून सुद्धा अधिकाऱ्यांकडून असू द्या किंवा त्या लेवलच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून असू द्या माहिती मिळत आहेत की महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तुम्हाला जिल्हा स्तरावर अवेलेबल असतात. तिथे जाऊन तुम्हाला माहिती विचारावं लागेल की तुम्हाला अपात्र का करण्यात आलेलं आहे, त्याचं रिझन कळू द्या. तुम्ही EKYC मुळे बाद झाला आहे का, तर विषयच नाही. कारण EKYC आणि नोव्हेंबरचा हप्ता काही संबंध नाही. आपण बऱ्याच वेळा पोल घेतला आहे, आपल्या इंस्टाग्रामवरती असू द्या, यूट्यूबवरती असू द्या, फेसबुक पेजवरती असू द्या, तिथे म्हणजे तुमची EKYC, काही महिलांची EKYC झालेली नाही, चुका झालेल्या असतील किंवा EKYC झालीच नाही, त्यांना सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे व हा हप्ता 100% मिळालेला आहे विथ प्रूफ. म्हणजे असं नाही की काही बडबड चालू आहे, असं नाही. EKYC न करता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असून तुमची EKYC सुद्धा झालेली आहे. म्हणजे काय, तुमची EKYC झाली आहे तरी सुद्धा तुमचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी जिल्हा स्तरावर जाऊन माहिती विचारावं लागणार आहे. EKYC आणि नोव्हेंबरचा हप्ता काहीही संबंध नाही. डोक्यातून काढून टाका की आमची EKYC चुकली असेल, आमची EKYC झाली नसेल, आमचे डॉक्युमेंट सबमिट झाले नाही, यामुळे आम्हाला हप्ता मिळाला नाही का, असं याच्या आधी सुद्धा झालेलं आहे. म्हणजे काय, जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे बंद झाले होते व अचानकपणे सप्टेंबरमध्ये पैसे जमा झाले. तर इथे आता तुम्हाला सुद्धा असं होऊ शकतं, पण तुम्हाला हे चौकशी करावी लागेल, तुम्हाला हे काम करावं लागेल. नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला आले नाहीत, पुढचे 3000 रुपये महत्त्वाचे असणार आहे, हे सोडायचे नाही. आपल्याला माहिती आहे पुरवणी मागण्या मान्य झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी 6103 कोटी रुपयांची हे पुरवणी मागणी मान्य झालेले आहे. वित्त विभागाने मंजुरी सुद्धा दिली आहे. तर आत्ता पैसे आले नाही तर तुम्हाला चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर काम करून घ्यायचं आहे. यापैकी तुम्हाला कोणतेही कारण वाटत असेल तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झालेला नाही. अर्जाची छाननीची प्रक्रिया जरी नियमितपणे चालू असली तरी सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये निधी कमतरतेचे जे काही विषय सुरू आहे, सर्वांना माहिती आहे की निधीची कमतरता
निधीची कमतरता म्हणत आहेत. बरं ठीक आहे, निधीची कमतरता आहे तर मग त्यामध्ये लाखो महिलांना का बरं डावललं गेलं आहे? त्यांची काहीही चूक नसताना का बरं त्यांचे पैसे बंद केले आहेत? हे कारण नक्कीच लाडक्या बहिणींना समजलं पाहिजे आहे. तुम्हाला सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर नक्कीच कमेंट करायचं आहे. कारण काय आहे ना, किती लाडक्या बहिणी स्वतः जाऊन इथे महिला व बालविकास विभागाकडे भेट देईल हे नक्कीच माहितीच असणार आहे. कारण तुम्ही चौकशी केला तरच तुमची धडपड असेल तरच तुमचे पैसे सुरू राहणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुमच्या आजूबाजूच्या महिलांचे किंवा तुमच्या मैत्रिणींचे किंवा अजून कोणाचे हे पैसे बंद झाले असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.